महायुती असो किंवा महाविकास आघाडी, जागा वाटप सोपं नसणार हे स्पष्ट झालंय। मवियामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेनं 23 जागांवर दावा केलाय। त्यावर उमेदवार नाहीत तर जागा कशा मागणार असा सवाल काँग्रेसने केलाय। दुसरीकडे शिंदेंच्या शिवसेनेला जितक्या जागा मिळतील तितक्याच जागा अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मिळाव्यात अशी मागणी खुद्द भुजबळ यांनी केली आहे। राम मंदिर असो, सभा, उद्घाटन, देशासह राज्यभरात लोकसभा निवडणुकांचं वातावरण तापायला सुरुवात झाली आहे। 3 राज्यांच्या विधानसभेतल्या विजयानं आत्मविश्वासात असलेल्या सत्ताधारी महायुती आणि महाविकास आघाडीत जागा वाटपाची चर्चा सुरू झाली आहे। दोन्ही बाजूंनी नेते उघडपणे बोलू लागलेत। काँग्रेस 22 जागांची मागणी करणार असल्याची चर्चा आहे। यावर बोलताना संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची जागांची मागणीच बोलून दाखवली। 23 जागा ठाकरेंच्या शिवसेनेला हव्या असल्याचं सांगण्यात आलंय। इतकंच नाही तर उमेदवार विजयी होण्याचा निकष असल्याचं सुद्धा कोणत्याही चर्चेविना राऊत म्हणालेत। महाविकास आघाडीत असलेल्या शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं आधीच 14 जागांची चाचपणी केली आहे। मवियात प्रकाश आंबेडकरांच्या वंचितचा सहभाग होणार का हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही। अशा स्थितीत काँग्रेसला किती जागा मिळणार हाही प्रश्न आहेच। उद्धव ठाकरेंची शिवसेना 23 जागांसाठी आग्रही आहे। शरद पवारांकडनं राष्ट्रवादीसाठी 14 जागांची चाचपणी सुरू झाली आहे। देशात ताकद वाढलेल्या काँग्रेसला सुद्धा 22 जागा हव्यात। वंचित आघाडीमध्ये गेल्यास त्यांची 12 जागांची मागणी आहे। अशा स्थितीत आग्रही भूमिकेत असलेल्या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला फुटीची आठवण करून देत त्यांच्याकडे 23 उमेदवार तरी आहेत का असा सवाल काँग्रेसकडनं करण्यात येतोय। जागा वाटपाची चर्चा महाराष्ट्रातील ही महाराष्ट्रात होणार नसून ती दिल्लीमध्ये होईल आणि हायकमांड समोर होईल। आम्ही 23 जागा लढवतो हे आम्ही दिल्लीच्या काँग्रेसच्या नेत्यांना स्पष्ट सांगितलेलं आहे आणि आमचे संबंध दिल्लीतल्या काँग्रेस नेत्याशी अत्यंत मधुर आहे। जिंकेल त्याची जागा हे आमचं सूत्र। आमच्या आघाडीमध्ये कोणत्याही महाविकास आघाडीमध्ये जागेवरून ओढाताण नाही, होणार नाही। जागांचं वाटप जे आहे ते निवडून येण्याची क्षमता आणि उत्तम उमेदवार याच्यावरच होईल। असं आहे की ह्या सगळ्या गोष्टी वरिष्ठ नेते हायकमांड यांच्या बैठकीमध्ये ठरत असतात। या सगळ्या बैठकी सुरू आहे, या सगळ्या चर्चा सुरू आहे, या संदर्भामध्ये वरिष्ठ नेते बोलतील। मवियाप्रमाणेच हा जागा वाटपाचा तिढा महायुतीमध्ये सुद्धा आहे। 45 जागा जिंकण्याचा संकल्प केलेल्या भाजपनं लोकसभेत मोठ्या भूमिकेत राहण्याचे संकेत दिलेत। भाजपच्या कार्यकर्त्यांच्या मनातल्या जागा मिळतील असं सुतवाच करत 26 जागांपर्यंत भाजप लढणार असल्याचं सांगण्यात येत आहे। शिंदेंच्या शिवसेनेचे 13 खासदार आहेत, त्यापेक्षा जास्त जागा मिळाव्यात असा त्यांचा प्रयत्न असेल तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं 9 जागांची तयारी केल्याचं सांगण्यात येत आहे। दुसरीकडे मंत्री छगन भुजबळांनी शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीत समसमान जागा वाटप व्हावं अशी मागणी करत नव्या वादाला तोंड फोडलंय। भाजप 26 जागा लढण्याचे फडणवीसांकडनं संकेत, शिंदेंच्या शिवसेनेची 22 जागांची मागणी, अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून 9 जागांवर चाचपणी, शिंदेंच्या शिवसेनेत आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीत समसमान जागा वाटपाच्या मागणीचा तिढा। भुजबळांच्या या मागणीवर जागा वाटपाची जाहीर चर्चा टाळण्याचा सल्ला शिंदेंच्या शिवसेनेकडनं देण्यात येतोय। जवळपास जेवढे शिंदे गटाचे आमदार आलेले आहेत तेवढेच जवळपास अजितदादा पवार गटांचे सुद्धा आमचे सुद्धा आमदार आलेले आहेत। त्यामुळे सरासर विचार करता जे आहे किंवा त्यांच्याप्रमाणेच आम्हाला पण न्याय मिळाला पाहिजे। भुजबळ आजकाल जे वक्तव्य करतायत ते त्यांचं वैयक्तिक मत असतं। पक्ष लेवलवर पक्षाच्या श्रेष्ठी जे आहेत, आमचे श्रेष्ठी जसे एकनाथ शिंदे आहेत तसे बीजेपीचे श्रेष्ठी तर देवेंद्र फडणवीस आहेत, राष्ट्रवादीचे अजितदादा पवार आहेत। त्यांनी त्याचं म्हणणं आपल्या पक्ष श्रेष्ठीकडे मांडावं, ते त्याच्यावर योग्य तो निर्णय घेतील। इंडिया आघाडीतील घटक पक्षांच्या जागा वाटपाची चर्चा 31 डिसेंबर पर्यंत व्हावी अशी मागणी करण्यात येते। त्यामुळे मवियातील जागा वाटपावर दिल्लीतच तिन्ही पक्षांच्या पक्षश्रेष्ठींच्या चर्चेत तोडगा निघेल असं दिसतंय। दुसरीकडे महायुतीतल्या जागा वाटपाचा तिढा सुद्धा अमित शहांच्या दरबारातच मिटेल अशी शक्यता आहे। अंतिम चर्चा होईपर्यंत जास्तीत जास्त जागा पदरात पाडून घेण्यासाठी दबावाचं राजकारण तोपर्यंत सुरूच राहील असं सध्या तरी दिसतंय।
दुसरीकडे वंचित बहुजन आघाडी, मनसे, BRS आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना तसंच प्रहार जनशक्ती हे पक्ष सुद्धा रिंगणात उतरण्याची शक्यता आहे। मनसे 22 जागा लढवण्याची चर्चा आहे। स्वतंत्रपणे वंचित बहुजन आघाडीची 48 जागांची तयारी आहे। स्वाभिमानी शेतकरी संघटना 6 जागा लढवणार आहे। प्रहार जनशक्ती 2 जागा लढवण्याच्या तयारीत आहे। MIM राज्यामध्ये 8 ते 10 जागा लढण्याची शक्यता आहे। BRS विदर्भ आणि मराठवाड्यात काही जागा लढण्याची शक्यता आहे। महायुती आणि मविआला जागा वाटपाच्या चर्चेसह राज्यातील या इतर पक्षांना रोखण्यासाठी किंवा सोबत घेण्यासाठी येत्या काळात प्रयत्न करावे लागणार आहेत। सध्या तरी राज्यातील लोकसभा निवडणुका तिरंगी किंवा चौरंगी होण्याची शक्यता अधिक दिसते। लोकसभा निवडणुका मार्चमध्ये होण्याची शक्यता वर्तवण्यात येते। अशात या घडामोडींना येत्या काळात गती मिळेल अशी शक्यता आहे। निकेश शार्दूलसह जितेंद्र शिंगाडे, पुढारी न्यूज, मुंबई।